नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सलवारीचे सिंपल कटिंग कसे करायचे. तर हे बघा, ही सलवारीची सगळी मापं आहेत. म्हणजे सलवार उंची 38 इंच, बॉटम घेर 16 इंच, सीट घेर 37 इंच आणि कमर घेर 30 इंच. तर ह्यानुसार आपण आज सलवार कटिंग करणार आहोत. तर चला करूया सुरुवात. तर हे बघा, मी असं डबल फोल्ड केलेले आहे. बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे आणि इकडे मी असे 4 पदर ओपन हे त्या साईडला ठेवलेले आहेत. आता आपण इथून सलवारीची उंची टाकणार आहोत. तर सलवारीची उंची आहे 38 इंच. तर सलवारीची उंची 38 इंच आहे, तर त्यातून आपल्याला 7 इंच नेपापट्टीसाठी कमी करायची आहे. तर किती येणार? 31 इंच सलवार उंची प्लस त्यामध्ये आपल्याला 4 इंच बॉटम पट्टीसाठी एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. तर हे बघा, हे 4 इंच इथे घेतलेले आहेत. आता आपला खाली बॉटम घेर आहे 16 इंच, तर त्याच्या निम्मे येणार 8 इंच. 8 इंच बॉटम घेर घेतलेला आहे प्लस त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घ्या. तर इकडे आपल्याला आसन उंची घ्यायची. आसन उंची आहे 9 इंच आणि आसनचा हा पॉईंट आणि बॉटम घेरचा हा पॉईंट क्रॉसमध्ये जोडा. त्याला थोडासा असा कर्व शेप द्या, म्हणजे व्यवस्थित सलवारीचा शेप छान दिसतो. आणि हा जो घेर आहे ना, हा आपल्याला सगळा पूर्ण ठेवावा लागणार आहे, कारण जेवढ्या चुन्या येतील तेवढ्या उलट चांगल्याच असतात, कारण बस सूट करताना कम्फर्टेबल होतं. त्यामुळे हा पूर्ण घेर आपण घेणार आहोत. तर ही झाली आपली सलवार उंची, हा झाला आपला बॉटम घेर, ही झाली आपली आसन उंची आणि तो पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडलेला आहे आणि थोडासा वक्र शेप घेतलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं असा आपण थोडासा राऊंड त्याला द्यायचं. तर चला करूया कटिंग. हे अशा पद्धतीने कटिंग, आणि हे दोन जे बंद बाजू आहेत ना, ह्या कटिंग करून घ्या, म्हणजे 2 पाय तयार होतात. आणि आता आपल्याला नेफा कट करायचा आहे. तर काय काय वेळेस काय होतं, कापड 2-2.25 मीटर असतं. जे ड्रेस मटेरियल घेतात ना, त्यामध्ये कापड कमी असतं, त्यामुळे अखंड नेफा निघत नाही. जो साईडचा क्रॉस कटिंग झालेलं कापड असतं ना, त्यामध्ये आपल्याला नेफा कट करावा लागतो. तर हे असं क्रॉस कटिंग जे झालेलं आहे ते आधी साईडला व्यवस्थित कटिंग करून घ्या. आता नेफा उंची आपली आहे 7 इंच. त्यामध्ये प्लस आपल्याला 2 इंच वरती नाडी, जे नाडीसाठी तयार करतो त्यासाठी, आणि प्लस अर्धा इंच, म्हणजे आपल्याला 9.5 तिथं 10 इंच आपल्याला नेफा उंची घ्यावी लागणार आहे. आणि आपला सीट घेर आहे 37 इंच. 37च्या निम्म किती येणार? 18.5. तर 18.5 घ्या किंवा 19 घेऊ शकता तुम्ही. आणि त्यामध्ये प्लस एक 4 इंच, म्हणजे आपण जे इकडं 2 फोल्ड येतात त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा 4 इंच घ्यावे लागतील. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट तुम्ही जोडून घ्या. आणि हे असं क्रॉस कटिंग करून घ्या. हे अशा पद्धतीनं नेफ्याचं कटिंग झालेलं आहे. हे असं करून तुम्ही हे क्रॉस कटिंग, हे असा आपला झाला नेफा तयार. हे अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये जोडून परत तुम्ही त्याच्यावरती दाबटीप घेतली, म्हणजे पूर्ण पाठीमागचा आणि पुढचा नेफ्याचे 2 भाग तयार होतात. तर ह्याचा स्टिचिंगसाठी मी दुसरा पार्ट तयार करणार आहे.
तुम्ही नक्की बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीनं मी सलवारीचं कटिंग दाखवलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंट, लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.